सकाळी सकाळी कामाची खूप धावपळ असते म्हणून आपल्याकडे सकाळचा नाश्ता केला जात नाही किंवा मग घाई गडबडीत केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापेक्षाही सकाळचा पोटभरीचा नाश्ता दिवसभरासाठी आपल्याला ऊर्जा प्रदान करतो, ताजंतवानं ठेवतो आणि कामामध्ये लक्ष केंद्रित करतो. जर आपण सकाळी व्यवस्थित नाश्ता नाही केला तर मग दिवसभर आपलं सारखं काहीतरी अब्रट चबरट खाण्याकडे लक्ष जातं आणि मग वजन वाढायला सुरुवात होते. परंतु नाश्त्याला रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा आलेला असतो. मग नवीन काय करायचं हाही मोठा प्रश्नच असतो. त्यामुळेच इडली डोश्याला पर्याय असणारा पोटभरीचा, पौष्टिक, शिवाय चमचमीत असा एक प्रकार आपण पाहतोय. आज आपण पाहतोय आलू मटर सुजी रोल. आलू मटर रोल करण्यासाठी आपल्याला 2 वाट्या बारीक रवा, 1 वाटी घरचं घट्ट ताजं दही. दही किंचित आंबट असायला हवं, खूप आंबट दही घ्यायचं नाही आहे. 2 वाट्या उकडून किसून घेतलेला बटाटा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी मटारचे दाणे, 2 चमचे आले, लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचे. म्हणजे ठेचा कसा जाडसर असतो अगदी तसंच. आता एक खोलगट बोल अथवा पातेलं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला हा 2 वाट्या बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ आणि 1 वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचे आणि हे तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा न भाजता मिक्सरमधून अगदी 10 ते 15 सेकंद फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित अगदी बारीक रव्यासारखा बारीक होतो. रव्यानं जवळपास सगळं दही शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परंतु आपल्याला एकदम सगळं 1 वाटी पाणी घालायचं नाही आहे, तर हळूहळू पाणी घालायचं आहे. आपण वापरलेला रवा किती जाड किंवा किती बारीक आहे आणि आपण वापरलेलं दही कितपत घट्ट किंवा पातळ आहे ना, त्यावर पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. हे पहा, इथे मी एवढं सगळं मिश्रण मिक्स करण्यासाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे. 1 वाटी घट्ट दही आणि 1.5 वाटी पाणी यामध्ये आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं. आता या मिश्रणावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण रोलसाठीची भाजी करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. 7-8 कढीपत्त्याची पानं, आपण तयार केलेली हिरवी पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. पाव चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मध्यम आचेवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे. कांद्याचा रंगही बदलायला लागला आहे आणि तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची. पाव वाटी मटारचे दाणे आणि उकडून किसून घेतलेला बटाटाही घालायचा आहे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला एकसारखे परतत राहायचे. मी इथे आज गरम मसाला पावडरचा वापर केला आहे, परंतु तुम्ही पनीर मसाला पावडर, पावभाजी मसाला पावडर किंवा कच्ची दाबेली मसाला पावडर यापैकी किंवा या व्यतिरिक्त कोणतीही मसाला पावडर वापरू शकता. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता पावभाजीच्या मॅशरनं आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. रोलसाठीची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. आता पाणी पिण्याचे स्टीलचे 3 ग्लास घ्यायचे आणि त्यांना आतल्या बाजूनं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण जी बटाट्याची भाजी तयार केली आहे ना, ती पूर्णपणे थंड झाली आहे. आता या भाजीतील लाडू एवढा गोळा आपल्याला आपल्या तळहातावर घ्यायचा आहे आणि या गोळ्याला आपल्याला सिलेंडरसारखा लांबट आकार द्यायचा आहे. हा रोल किती उंचीचा असायला हवा, तर ग्लासचा तळाचा 1 इंचाचा भाग आणि वरचा 1 इंचाचा भाग रिकामा राहायला हवा, इतपत या रोलची उंची असायला हवी. हे पहा, अशा पद्धतीनं आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलं आहे ना, त्यापासून 3च ग्लास भरणार आहेत, म्हणून आपण फक्त 3च रोल तयार करतो आहे. 3 रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. स्टीमरला झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची. आता आपण एका बाजूला रव्याचं मिश्रण झाकण ठेवून बाजूला ठेवलं होतं ना, त्याच्यावरचं झाकण काढायचं. पाहताय ना तुम्ही, आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा सोडा आणि त्यावर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. या मिश्रणासाठी हल्ली सर्रासपणे सर्वजण इनोचा वापर करतात, परंतु आपण तसं करणार नाही आहोत. आपण इनोला पर्याय शोधला आहे, ते म्हणजे सोडा आणि लिंबाचा रस. म्हणजे सायट्रिक ॲसिडऐवजी आपण लिंबाच्या रसाचा वापर करतो आहे. तेल, सोडा, लिंबाचा रस आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी घाई करायची नाही आहे, हळूहळू मिक्स करायचे, परंतु खूपसुद्धा वेळ वाया घालवायची नाही आहे. आपलं परफेक्ट असं धारदार मिश्रण तयार झालं आहे. आता एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासचा तळाचा 1 इंचाचा भाग भरेल इतपत मिश्रण आपल्याला ग्लासमध्ये घालायचं आहे. त्यावर आपण तयार केलेला बटाट्याचा रोल ठेवायचा आहे. रोल ठेवताना अगदी हलक्या हातानं थोडासा प्रेस करायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित उभा राहील.
आता रोल पूर्णपणे बुडेल इतपत मिश्रण आपल्याला यावर घालायचे. ग्लासचा वरचा 1 इंचाचा भाग रिकामा ठेवायचा आहे. तीनही ग्लास आपल्याला अशा पद्धतीनेच भरून घ्यायचे. ग्लास भरून झाल्यानंतर ते स्टीमरमध्ये ठेवायचे. स्टीमरचं झाकण लावायचे. झाकणावर खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला जवळजवळ 20 मिनटं दरदरून वाफ काढायची. 20 मिनटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना आपलं मिश्रण कसं फुलून वर आलंय. रोल पूर्णपणे बुडालेत. तीनही ग्लासातील मिश्रणाला आपल्याला बोट लावून पाहायचे. बोटाला अजिबात मिश्रण चिकटता कामा नये. टूथपिकसुद्धा घालून पाहिजे. हे पहा टूथपिकसुद्धा अगदी कोरडी येते. जर हात लावून मिश्रण ओलं लागत असेल आणि टूथपिक ओली दिसत असेल याचा अर्थ आपले रोल आजपर्यंत पूर्णपणे शिजलेले नाही आहेत. मग पुन्हा एकदा मध्यम आचेवर 5 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. परंतु आपलं तसं झालेलं नाही आहे. आपल्या बोटालाही मिश्रण लागत नाही आहे आणि टूथपिकसुद्धा अगदी कोरडी निघते आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ग्लास आपल्याला स्टीमरच्या बाहेर काढून ठेवायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. यानंतर सुरीच्या साहाय्यानं ग्लासच्या कडेकडेनं आपल्याला हे रोल अशा पद्धतीनं मोकळे करून घ्यायचे. रोल मोकळा झाला की ग्लास पालथा घालायचा आहे. ग्लास तळाशी थोडासा टॅप करायचा आहे आणि हा रोल आपल्याला अशा पद्धतीनं ग्लासापासून वेगळा करून घ्यायचा आहे, सोडून घ्यायचा आहे. आता ना तुम्ही आपला रोल ग्लासापासून अगदी सहज वेगळा होतोय. अजिबात कुठे चिकटला नाही आहे, चिरटलाही नाही आहे. तीनही ग्लासमधले रोल आपल्याला अशा पद्धतीनं सोडून घ्यायचे. परंतु लक्षात ठेवा आपल्याला याचे काप खूप पातळ करायचे नाही आहेत. किमान अर्धा इंचाचे काप आपल्याला करायचे आहेत. जर तुम्ही रोल खूप पातळ कापायला लागला तर मग काप तुटतील. आणि काप करताना आपल्याला सुरी दाबायची नाही आहे, तर सुरी मागे पुढे करत करत आपल्याला याचे काप करून घ्यायचे. म्हणजे लाकूड कापताना करवत कशी मागे पुढे करायचे अगदी तसंच. जर सुरी दाबून काप केले ना तर मग रोल फुटण्याची शक्यता असते. म्हणून सुरी मागे पुढे करत करत आपल्याला काप करायचे. तसं पाहायला गेलं तर आपले रोल तयार झालेत. आपल्या एखाद्या आवडत्या चटणीबरोबर आपण यांचा आस्वाद घेऊ शकतो. परंतु हे रोल आणखीच चटपटीत होण्यासाठी काय करायचं, एका पसरट पॅनमध्ये आपल्याला 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची आहेत. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 7-8 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची. 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची. थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची. गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे जे रोल तयार केलेत ना, हे रोल आपल्याला या तेलामध्ये फोडणीमध्ये व्यवस्थित रोल करून घ्यायचे आणि मग नंतर याचे आपल्याला अर्धा इंचाचे काप करून घ्यायचे. सुरुवातीचा एक रोल आपण अशा प्रकारे फोडणीमध्ये घोळवून न घेताच त्याचे काप तयार करून घेतलेत. तसंही तुम्ही चटणीबरोबर त्यांचा आस्वाद घेऊ शकता. परंतु अशा पद्धतीनं फोडणीत रोल करून त्याचे काप केले ना तर मग ते आणखीन चटकदार लागतात. किंवा हे पहा फोडणीत घोळवून घेतलेल्या रोलचे काप आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं पॅनवर गरम करून घ्यायचे. त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची. आपल्या आवडीची एखादी मसाला पावडर घालायची. मग तर हे आणखीनच भारी लागतात. कसंही तुम्हाला आवडेल आणि सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सकाळी कामाची खूप धावपळ असते म्हणून आपल्याकडे सकाळचा नाश्ता केला जात नाही किंवा मग तुम्हालाही अधूनमधून काहीतरी. परंतु तुम्हाला माहिती आहे का दुपारच्या आणि रात्रीच्या एकाग्रता वाढून सकाळचा पोटभरीचा नाश्ता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आलू मटार ऊर्जा प्रदान करतो, ताजतवानं ठेवतो. कसे झाले ते कामामध्ये लक्ष केंद्रित सांगा. जर आपण सकाळी व्यवस्थित नाश्ता नाही केला तर मग दिवसभर आपलं सारखं काही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राइब आणि मग वजन वाढायला सुरुवात होते. प्लीज परंतु नाश्त्याला रोज रोज शेजारी बेल ऐकून कंटाळा आलेला असेल. मग नवीन काय करायचं माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन. त्यामुळेच इडली डोशाला पर्याय असणारा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी चमचमीत. तोपर्यंत नमस्कार. व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सुजी रोल धन्यवाद.